हॅलो. मी गोविंद जोले तुमचं स्वागत करतो भार्गवी सक्सेसमध्ये. आज आज आपण अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्सला सुरुवात करणार आहे. आजचं पहिलं लेक्चर आहे इंट्रोडक्शनचं. त्यात आपण सिलेबस आणि PYQ बघणार आहोत पहिले, आणि मग आपल्या सिलेबसला आपल्या ॲक्च्युअल टीचिंगला चालू करणार. तर अर्थशास्त्र किती महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनाने हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तरी पण मी तुम्हाला एक थोडक्यात त्याचा एक आढावा देतो की पूर्व परीक्षाला जी आपली पूर्व परीक्षा आहे त्याला डायरेक्ट 15 मार्क पेपरला येतात. त्याच्यावर आता डायरेक्ट म्हणण्याचा अर्थ असा आहे की इनडायरेक्टली पण काही प्रश्न येतो. इनडायरेक्टली म्हणजे कुठं कुठं याचा संबंध येतो. तर यामधले काही टॉपिक आहेत जसं लोकसंख्या आणि करंट अफेअरमध्ये इकॉनॉमिक्सचा आपल्याला इनडायरेक्टली फायदा होतो. आता जवळपास करंट अफेअरमध्ये 2 ते 3 प्रश्न इकॉनॉमिक्सच्या वेगवेगळ्या संस्था आणि त्यांच्या झालेल्या रिसेंट मीटिंग्स यावर एखादा प्रश्न येतो इंटरनॅशनलच्या ह्याच्यामध्ये, आणि 2 ते 3 प्रश्न पुन्हा लोकसंख्या नावाचा टॉपिक आहे जो भूगोलामध्ये आपल्याला पुन्हा बघायला भेटतो. आणि भूगोलामध्ये पण उद्योग धंदे वगैरे, कृषी हा जो घटक आहे तो आपल्याला तिथे रिपिटेडली तिथे बघायला मिळतो. ठीक आहे. मग आपण आता कसं पुढे जाणार आहे, तर आपण पहिली सिलेबस बघूया पूर्व आणि मुख्यचा, आणि त्या सिलेबस रिलेटेड आलेले 3 वर्षाचे प्रश्नपत्रिकेमध्ये अर्थशास्त्राचे फक्त प्रश्न बघू, आणि एक ट्रेंड कळाल्यानंतर आपण काय गोष्टींवर फोकस करायचा हे आपण बघूया. ठीक आहे. नवीन पण असाल तरी चालेल. आपण कारण सिलेबस बघितल्यानंतर आपल्याला एक ओव्हरऑल आयडिया भेटून जाईल की त्यामध्ये काय. आपण डायरेक्ट तिकडेच वळूया. ठीक आहे. तर आपण पहिली पूर्वचा सिलेबस बघू आणि नंतर मुख्यच्या सिलेबसवर येऊ. ठीक आहे. तर हा जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तो अर्थव्यवस्थेच्या पूर्व परीक्षेचा सिलेबस. तर इथं काय दिलेलं आहे सर असतं, अर्थव्यवस्था असा टॉपिक दिलेला आहे, आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये 2 घटक दिलेले आहेत. पहिला घटक काय दिलेला आहे, भारतीय अर्थव्यवस्था दिलेला आहे, आणि दुसरा घटक काय दिलेला आहे, भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरा शासकीय अर्थव्यवस्था. आता दोघात म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था असं 2 वेगवेगळं का दिलेलं आहे, कारण शासनाचं किंवा गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन आहे भारतीय अर्थव्यवस्था भरपूर सारं, म्हणून शासकीय अर्थव्यवस्था एक वेगळा टॉपिक घटक दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सगळं छोटा म्हणजे घटक आहे. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये, 2 नंबरचा पॉईंट जो आहे अर्थसंकल्प म्हणजे बजेट. खूप न्यूजमध्ये असतं फेब्रुवारीच्या जानेवारीच्या महिन्यामध्ये बजेटवर चर्चा वगैरे होते. आणि बजेट का एवढं महत्वाचं आहे, कारण जवळपास खूप साऱ्या स्कीम्स आणि पैसा कसा डायव्हर्ट होतो शासनाचा, जो टॅक्स कलेक्ट झालेला आहे आपल्याकडून, त्याचं डायव्हर्जन बघायला भेटतं, त्याची दिशा बघायला भेटतं, आणि त्यावरून थोडक्यात स्वरूप समजतं की सध्या आपली इकॉनॉमी कुठे आहे. म्हणून अर्थसंकल्पाला खूप जास्त महत्व आहे. आपण अर्थसंकल्पाचं एक लेक्चर घेणार आहे वेगळंच. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, आता अर्थसंकल्पात खर्च झाला, लाडकी बहीण योजना आली, त्यात काहीतरी बजेट दिलं, खर्च झाला. मग हा खर्च योग्य, हा खर्चाचा लेखाजोखा बघायचा आहे. लेखा म्हणजे अकाउंट्स म्हणतात, अकाउंट्स. ठीक आहे. लेखा म्हणजे अकाउंट्स, आणि लेखा परीक्षण म्हणजे काय, ऑडिट. त्याचं ऑडिट बघणं, अकाउंट्स आणि ऑडिट. आता हे कोण बघतं, कसं बघतं, हे आपल्याला बघायचं आहे राजकोषीय ह्याच्यामध्ये.
ठीक आहे. हा झाला शासकीय अर्थव्यवस्था. आणि वरचा भाग जो आहे आता भारतीय अर्थव्यवस्था, जो मूळ गाभा आहे, ह्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आहेत. भारतीय अर्थव्यवस्था, तर भारतीय अर्थव्यवस्थेवर काय काय प्रश्न आहेत, तर सगळ्यात महत्वाचं आहे राष्ट्रीय उत्पन्न. बरोबर आहे का नाही? अर्थ अर्थ म्हणजेच पैसा. पैशामध्ये सगळ्यात गोष्ट काय की तुमचं उत्पन्न काय, उत्पन्न मोजायचं कसं, आणि इन्कम, आपली किती इन्कम आहे हे कसं मोजायचं, आणि ह्याला कसं प्रकारे नियोजन करायचे वगैरे, हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आहे. मग राष्ट्रीय उत्पन्न झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक उत्पन्न आपलं यायचं. उत्पन्न कुठून येते, तर भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीचं उत्पन्न, नंतर उद्योगधंद्याचं उत्पन्न, नंतर, ठीक आहे. आणि यात सेवा पण जोडा तुम्ही, सेवावर पण प्रश्न आहे जरी इथे दिलेलं नसलं तरी, कारण हा खूप महत्वाचा घटक आहे. कारण आपली इकॉनॉमीमध्ये सगळ्यात मेजर कॉन्ट्रीब्युशन कोणत्या घटकाचं आहे, तर सेवा क्षेत्राचं आहे. ते इथे दिलेलं नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्याच्यात प्रश्न येणार नाही. कारण मेजर कॉन्ट्रीब्युशन जर सेवा देत असेल, मोर दॅन 55% जर कॉन्ट्रीब्युशन एखाद्या घटकाचं असेल, तर त्यावर प्रश्न येणार नाही का, तर येणारच. ठीक आहे. त्याच्यानंतर हॉट टॉपिक परकीय व्यापार. एक ते दोन प्रश्न तरी मिनिमम परकीय व्यापारावर बघायला भेटतात. ठीक. का बरं, का, आणि यावेळेस तर येणारच, कारण टॅरिफमुळे खूप चर्चेत आहे हा परकीय व्यापार. नंतर बँकिंग आणि लोकसंख्या, 2 ते 3 प्रश्न धरून चला लोकसंख्या, इतका महत्वाचा टॉपिक. त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी, यावरही प्रश्न आहे, आणि खूप सोपे प्रश्न आहेत. खूप छोटा डेटा आहे जो पाठ करायचा आहे, आणि काही लॉजिकली तुम्हाला ते प्रश्न सुटतात दारिद्र्य आणि बेरोजगारावर. नंतर काय, हा जो मुद्दा आहे ना, मुद्रा आणि राजकोषीय नीती, मुद्रा आणि राजकोषीय नीती, त्यावर डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न आलेले आहेत. आपण प्रश्न जवाब बघू ना, त्यावेळेस आपल्याला समजेल. मुद्रा आणि राजकोषीय नीती, नीती म्हणजे काय, पॉलिसी. नीतीचा अर्थ काय होतो, नीतीचा अर्थ होतो पॉलिसी इंग्लिशला. ठीक आहे, इंग्लिशमध्ये अर्थ म्हणतात त्याला. आणि 2 प्रकारच्या नीती आहेत. कोणत्या आहेत, मुद्रा आणि राजकोषीय. मुद्रा आणि राजकोषीय. मुद्रालाच म्हणतात मॉनिटरी, आणि राजकोषीयला म्हणतात फिस्कल. ठीक. मग हे मॉनिटरी पॉलिसी कोण बनवतं आणि फिस्कल पॉलिसी कोण बनवतं आणि कोण त्यावर काम करतं, हेच आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये शिकायचं. आणि ह्याच्यावर डायरेक्ट प्रश्न आहे की कोण मॉनिटर, काय फिस्कल, यावर स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आहे, आपण प्रश्नामध्ये बघूया. ठीक आहे. हा झाला पूर्वचा. पूर्वचा का बघायची गरज आहे, कारण यामधले टॉपिक डायरेक्टली रिफ्लेक्ट झालेले आहेत पेपर. आणि याचं जर ब्रॉडर व्हर्जन बघायचं असेल आपल्याला की एक्झॅक्टली अजून काय येऊ शकतं, म्हणजे जर एकदम साधा सरळ प्रश्न आहे की खूप सारे लोक पेपर देणार आहेत, बरोबर, तर पूर्वचा अभ्यास सगळंच करतील, पण एखादा मेन्सचा क्वेश्चन टाकून तुम्हाला गुगली करण्यात येणार आहे, आणि तो प्रश्न ठरवणार आहे की तुम्ही रँक मध्ये येणार आहे का नाही येणार. ठीक आहे. तर आपण मुख्यचा एक्झॅक्टली सिलेबस बघू, आणि हा सिलेबस डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. फक्त यामध्ये एक कन्सेप्ट काय ऍड केलेली आहे, हे जे पहिला जे शब्द आहे ना, समग्र लक्षी अर्थव्यवस्था. कोणती, समग्र लक्षी अर्थव्यवस्था, याचा अर्थ काय होतो, मॅक्रो इकॉनॉमिक्स. आपला पहिलाच चॅप्टर आपण सुरुवातच इथून करतो, काय मॅक्रो आणि काय मायक्रो. ठीक आहे. मॅक्रो आणि मायक्रो. मायक्रो म्हणजे छोट्या स्तरावर, मायक्रो म्हणजे मोठ्या स्तर. मोठं स्तर म्हणजे काय, शासन, देश, जगाच्या व्यापाराच्या हिशोबाने तयार केलेलं अर्थशास्त्र. त्यात काय घटक आहे, काय नाही, हेच आपल्याला बघायचं. कोणी कोणी काय थेरी मांडल्या, कोणी काय 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 बोललंय ते. आणि हा एक मस्त चांगला टॉपिक, वृद्धी आणि विकास. यावर वेगवेगळी इकॉनॉमिक्सने आपली काय काय मत ठेवलेली आहे. वृद्धी आणि विकास मध्ये काय फरक, आता वृद्धी आणि विकास, आता ह्याला इंग्लिशमध्ये जर म्हणलं तर ग्रोथ आहे, ग्रोथ आणि डेव्हलप, डेव्हलप.
मग ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये काय छोटा म्हणजे काय फरक आहे? ग्रोथ होणे म्हणजे वाढ होणे, जी आपली वाढ होते, ठीक आहे, आपण वाढलो. आणि डेव्हलपमेंट मध्ये काय फरक आहे, तर आपण काय क्वालिटीने वाढलो, दॅट इज डेव्हलपमेंट. तुमचं एज्युकेशन किती झालं, काय क्वालिटीचं एज्युकेशन झालं, कशा प्रकारे तुम्ही तुमचं सर्व गोष्टी हाताळले, या गोष्टी म्हणजे डेव्हलपमेंट. म्हणजे तुम्ही कुठं राहता, घर कसं आहे तुमचं, हेल्थ कशी आहे, सगळ्याच गोष्टी कन्सिडर करणं म्हणजे एक डेव्हलपमेंटचा विषय. ठीक आहे, याला आपण अजून बघूयाच पुढे नंतर. सार्वजनिक वित्त, जे आपण शासकीय अर्थव्यवस्था, जो मुद्दा आहे ना पूर्व परीक्षेमध्ये, त्यालाच सार्वजनिक वित्त, तोच एक घटक आहे सार्वजनिक वित्तामध्ये. फक्त अर्थसंकल्पालाच धरून न राहता आता पूर्ण प्रकारे त्याला अजून त्याची घटनेमध्ये काय तरतूद आहे, कोणता आर्टिकल कशाला आहे, याचा अभ्यास करा. आता काय होईल माहिती आहे का, सार्वजनिक वित्त हा ब्रॉडर कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्यातला अर्थसंकल्प एक भाग. आपल्याला अर्थसंकल्प आहे पूर्व परीक्षा, बाकीचं त्यात मेन्शन नाही केलं. पण याची मेक कशी आहे माहिती आहे का, यांनी बघा किती किती एकदम चांगल्या भाषेमध्ये हे लिहिलेलं आहे, काय म्हणतात, एक शब्द टाकून दिलेला आहे, इत्यादी टाकलाय का, इत्यादी. खूप गोड भाषेमध्ये हा शब्द टाकलेला आहे, इत्यादी, इत्यादिक, आदी, आदी गोष्टी, अशा तत्सम गोष्टी याच्यामध्ये येणार आहेत. मग इत्यादी मध्ये काय येणार आहे, तर हा भाग येणार आहे. ठीक आहे, कळलं का? इत्यादीला खूप महत्व आहे. आपण काय करतो, फक्त तो टॉपिक वाचून विषय सोडून देतो, तितके तितके टॉपिक करा, पण असं नाहीये. इत्यादी अधिक मध्ये सार्वजनिक वित्त त्याचा एक भाग आहे अर्थसंकल्प. अजून काय काय गोष्टी त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत. आता जो मी तुम्हाला बोललो ना, इनडायरेक्टली येणारे प्रश्न, सार्वजनिक वित्तामध्ये आणि पॉलिटीमध्ये कनेक्शन, जे आपल्याला आर्टिकल शिकताना जे मी शिकवताना कळेलच काय पॉलिटी सोबत संबंध आहे. म्हणजे संसदेमध्ये ऑब्विसली आपलं जे अर्थसंकल्प आहे ते कुठं मांडतो आपण, संसदेमध्येच मांडतो, आणि राज्याचं विधानसभेमध्ये. मग ही तरतूद कुठे आहे, मग कोणी मांडायला पाहिजे, कोणाच्या, कोण कोण मांडतं, राज्य संविधानामध्ये आधी कुणाला दिलेले आहेत, राज्यपालाला दिलेले आहेत का अर्थमंत्र्याला दिलेले आहेत. याचे छोट्या 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 गोष्टी आहेत ज्या क्वालिटीच्या आहेत, ज्या इथं आपल्या क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार, चौथा पॉईंट, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. तिथे काय होतं, फक्त परकीय व्यापार होता, तोच त्यालाच आंतरराष्ट्रीय व्यापार. आणि एक शब्द अजून ऍड केलेला आहे, भांडवल. ठीक आहे, हे भांडवलमध्ये काय काय डिफरन्स, काय काय अजून काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बघायचं. ठीक आहे. आणि नंतर आता हीच जी भारतीय अर्थव्यवस्था, जो पूर्वला आपला टॉपिक काय होता, ज्या गोष्टी आहेत त्याला अजून डिटेलमध्ये दिलेलं आहे. बघा आता की भारतीय अर्थव्यवस्था काय, त्याची आव्हाने काय आहेत, आणि त्यात सुधारणा काय काय करायच्या आहेत किंवा केल्यात किंवा काय करणं अपेक्षित. ठीक आहे, म्हणजे अर्थव्यवस्था, एक भारतीय अर्थव्यवस्था सध्याची स्थिती काय आहे, प्रत्येक घटकात सध्या स्थिती काय, त्याच्या पुढची आव्हाने काय आहेत, आणि त्यात काय सुधारणा झाल्या, काय करायला पाहिजे, काय अपेक्षित आहेत, हे आपल्याला बघायचं. त्याच्यानंतर तेच शेती, पूर्वलाही आपल्याला आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक शब्द ऍड केलेला आहे, ग्रामीण विकास. आता ह्या ग्रामीण विकासावर पूर्व परीक्षेवर प्रश्न येतो. हा मुद्दा कशात आहे, मुख्यच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळं हा सिलेबस बघून करतो. ग्रामीण विकासामध्ये काय काय येतं, तर ग्रामीण रस्ते, वीज, सिंचन आहे, अजून काय येतं, वीज आहे महत्वाची, पाणी, पेयजल, योग्य पाणी, हर घर जल. ह्याची सुरुवात कुठे झाली, कोणत्या योजनेमध्ये काय गोष्टी होत्या, काय 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 कुठं झालेलं आहे, हे आपल्याला बघायचं ग्रामीण विकासाअंतर्गत. ठीक आहे, ग्रामीण विकासाअंतर्गत ह्या गोष्टी येतील. नंतर आता बघा,
हा जो सहकार हा मुद्दा होता का? सहकार हा मुद्दा कुठं होता? पूर्वला होता का? आता ह्या सहकार मुद्द्यावर पूर्वला प्रश्न आलेला. ठीक आहे, सहकार मुद्दा मी पेपर दाखवतोच लगेच तुम्हाला पुढे. पुन्हा मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र, मनी मनी आणि फायनान्शियल म्हणजे काय फरक आहे थोडक्यात. मौद्रिक म्हणजे बँक वगैरे हे क्षेत्र आहे आणि वित्तीय संस्था म्हणजे सेबी वगैरे ह्या संस्था, फायनान्शियल इन्स्टिट्यूट वगैरे काय आहेत, हे आपण बघणार. नंतर खाली तेच सार्वजनिक वित्त, हाच टॉपिक पुन्हा इथं रिपीट केलेला आहे. हा रिपीट बघणार नाही आपण, एकाच ह्याच्यात संपून देऊ. समग्र लक्ष आणि ह्याच्यामध्ये सार्वजनिक वित्त. वित्तीय संस्था काय आहेत, तेव्हा उद्योग आणि सेवा क्षेत्र आलं का ह्याच्यात? ऍड करा म्हणून ते करायलाच पाहिजे. उद्योग क्षेत्र काय आणि सेवा क्षेत्र. नंतर हा एक खूप हॉट टॉपिक आहे, पायाभूत सुविधा विकास. का महत्वाचं आहे? रोड, त्यालाच रस्ता, एअरपोर्ट्स, इनलँड वॉटर यासाठीच्या गोष्टी, पुन्हा सागरी क्षेत्राचं जल वाहतूक आहे. त्या तर वाहतुकीच्या गोष्टी झाल्या पायाभूत सुविधा. म्हणजे ज्या अशा गोष्टी की ज्या बेसिक नीड आहे कोणत्याही गोष्टीसाठी, शेती विकासासाठी, उद्योगाच्या विकासासाठी, सेवा विकासासाठी, ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी, ज्या गोष्टी एकदमच पायाभूत आहेत. जसं आज आपण शिक्षण, आता मी ऑनलाईन शिकवतोय, इंटरनेट ही एक सुविधा आहे, ती पायाभूत सुविधा आहे. इंटरनेट हा घटक. मग हीच जर गोष्ट नसती फक्त इंटरनेट, तर आपण इथं नसतो. म्हणजे मी इथं नसतो, मी तुम्हाला इथं सांगत बसलो नसतो, असं काहीच नाही. आणि ह्याच गोष्टीवर 2014 म्हणजे नंतर हल्ली खूप खूप सारी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. तुम्ही पोर्ट्स बद्दल न्यूज मध्ये ऐकत असाल, इतके पोर्ट्स तयार झाले, हा पोर्ट्स खासगी झाला, हा पोर्ट सरकार या या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट भेटला, अदानी पोर्ट्स वगैरे, हे नाव तुम्ही चर्चेत आहे. हे पोर्ट्स वगैरे हे सगळं पायाभूत सुविधामध्ये येतं. का पोर्ट्स महत्वाचे आहेत? आपल्याला जर काही माल दुसरीकडे पाठवायचा आहे, भारतात बनलेला एक्सपोर्ट करायचा आहे, किंवा विदेशातला माल भारतात आणायचा आहे, दॅट इज एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट, ह्याच्यामध्ये पोर्टचं महत्व खूप जास्त आहे. माल आज सगळी सगळी जवळपास मेजॉरिटी ट्रेड्स कशामध्ये होतात, तर जहाजांनी. पोर्ट्स खूप महत्वाचे आहेत माल लोड अनलोड करायसाठी. नंतर तेच आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, हाच टॉपिक पुन्हा रिपीट आहे 1.4चा. आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, म्हणजेच अर्थसंकल्प बघितला की समजून जाईल आपल्याला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी, काय गोष्टी आहेत, फिजिकल काय पॉलिसी वगैरे, हे झालं सिलेबस. एवढा वेळ काय घेतलाय सिलेबसला? कारण हे ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत की जे एमपीएससी बनवलेले आहेत. हे सर्व सेवेमध्ये वगैरे असं डिटेलमध्ये काही दिलेलं नाही. ठीक आहे, फक्त जीएस त्याच्यामध्ये काय काय येणार आहे हे आपल्याला माहिती असतं, आणि आपण एक जनरल अभ्यास करतो. आता एक्झॅक्टली काय करायचंय ते सिलेबस. आता ह्याच्यावरचे प्रश्न बघू कसे आले. ठीक आहे, 21 नंबरचा प्रश्न आहे. पहिलाच प्रश्न बघा, खालील निकषांच्या आधारे 2011-12 हे वर्ष सोडून द्या. त्यासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. दारिद्र्य, पॉवर्टी आला का? पॉवर्टीवर प्रश्न. पॉवर्टीवर प्रश्न आहे, पहिलाच प्रश्न पॉवर्टी. मग दारिद्र्य रेषा काय आहे? या वर्षी नियोजन आयोगाने काय निश्चित केलं, की म्हणजे थोडक्यात प्रश्न असा आहे की दारिद्र्य रेषा निश्चित केलेली आहे, तर मिनिमम एवढं तर दरडोई म्हणजे प्रत्येकाची कमीत कमी एवढी पाहिजे, तर एवढीच्या वर पाहिजे तर तो दारिद्र्य नाही, आणि ह्याच्या खाली जर असेल तर तो दारिद्र्य रेषेमध्ये येतो. मग याचं ग्रामीण आणि शहरी असं डिव्हिजन केलेलं आहे. आता काय केलं असणार आहे ग्रामीण आणि शहरी? कारण ग्रामीण भागामध्ये वेगळे फॅक्टर्स आहेत आणि शहरामध्ये वेगळे फॅक्टर्स आहेत, आणि वेगळ्या नीड्स पण आहेत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या.
ग्रामीण आणि शहरीनुसार. तर ते शहरी आणि हे असं वेगवेगळं डिव्हिजन केलं. आणि बघा पेपर आपण 2023 चा पेपर आहे आणि आकडेवारी कधीची विचारली तर 2011-12ची विचारली. आता का विचारलेली असावी 2011-12ची? कारण त्याच्यानंतर अशी काही समिती बनलेली नाहीये किंवा त्याच्यावर असा विचार झालेला नाहीये की इतके रुपये वगैरे असं हे झालेलंच नाहीये. ही जुनीच आकडे आहेत. त्यावरच प्रश्न आयोग विचारतो. त्याच्यानंतर काही अपडेट नाहीये अशी आकडेवारीमध्ये. समिती स्थापन नाही झालेली. मग आपण जसं दारिद्र्य हा टॉपिक बघू तर मग बघू काय समिती बसली, कधी समिती बसली, त्यांची आकडेवारी काय, कोणते आकडे लक्षात ठेवायचे. आता हे आकडे कसं कळणार सर आम्हाला, हे सगळं आपण बघूया. आता असं नाहीये की हा प्रश्न पहिल्यांदा झालेला. हा प्रश्न भरपूर वेळेस ऑलरेडी आधी पण विचारून झालेले आहेत. हे म्हणजे हे ज्यांनी याचा थोडाफार अभ्यास केलेला त्यांच्यासाठी हा नवीन नाही. हा खूप सोपा प्रश्न आहे आणि फुलटॉस प्रश्न. ठीक आहे. आणि याचं हळूहळू मी तुम्हाला लॉजिकली पण सांगेल की कसं आहे काय. ठीक आहे. याचे म्हणजे कसं जायचं उत्तरापर्यंत काय जायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा 22 नंबरचा प्रश्न. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम याला इंग्लिशमध्ये स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम यासाठी तयार केला होता. म्हणजे प्रदेशाचा विकास करायचा. आणि मग याचे उद्दिष्ट काय काय असू शकतात? समजा आज मराठवाड्यामधला एक पट्टा आहे जो कमी डेव्हलप आहे एक्झॅक्टली, किंवा मराठवाडा धरून शकतो इतर विभागाशी जर तुलना केली तर कमी डेव्हलप आहे. मग त्याचा डेव्हलपमेंट करायची आपल्याला, तर त्याचे काय उद्दिष्ट असायला पाहिजे, काय कार्यक्रम असेल, तर हे विचारलेले. आता हा जनरल प्रश्न आहे. जर तुम्ही तुमची डिग्री जर होत असेल, तुम्ही बॅचलर आहात बरोबर, मिनिमम क्वालिफिकेशन तेवढं, तर तुम्हाला हा प्रश्न लॉजिकली सुटायला पाहिजे. ह्याला अर्थव्यवस्थेचा काहीतरी सेपरेटच अभ्यास करायला पाहिजे असं काही नाही. विकास कशासाठी करणार नाही आपण, दारिद्र्य निर्मूलन. तर वरचा प्रश्न मी डिटेलमध्ये घेतला नाही कारण ते आकडेवारी तर ठीक आहे, त्यासाठी अभ्यासच पाहिजे. यासाठी अभ्यासाची गरजच नाही. काय दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ असणार आहे का? एखादा प्रदेशाचा विकास का करतो आपण? किती पॉवर्टी संपवायची आपल्याला, लोकांना पैसा द्यायचा आहे थोडक्यात आणि रोजगारामध्ये वाढ करायची. कशी कशी पैसा द्यायचा आहे तर रोजगार आणूनच. बरोबर. दुसरं काही पर्याय का लाडकी बहीणसारखे पैसे वाटायचं का? नाही. तो सस्टेनेबल मार्गच नाही. सस्टेनेबल मार्ग काय? रोजगार द्यायचा. मग रोजगार कसा द्यायचा? स्वयंरोजगार द्यायचा की मनरेगा अंतर्गत द्यायचा की कुशल अकुशल स्किल द्यायच्या, काय करायचं हे रोजगारवाढीमध्ये गोष्ट. ठीक आहे. मग तोच विकास आहे. डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास करायचा. ठीक आहे. विदेश तोच विकास करायचा. दुष्काळग्रस्त भागाचा विकास करायचा करण्यासाठी. बरोबर. आता मागं का पडलाय तो भाग? डोंगराळ आहे ना. डोंगरामध्ये रस्ते बनवणं अवघड आहे, ट्रान्सपोर्टेशन अवघड आहे. आता रील्स बघितले असतील नॉर्थ मधल्या ऋषिकेश वगैरे इकडे तर 10 रुपयाची मॅगी तिथे कितीला जाते वर डोंगरावर गेल्यावर? ते प्राइस वगैरे बघितलं 100 150 200 जे ते म्हणतील ते का? कारण 10 रुपयाची मॅगी वर आणायला तेवढा फ्यूल खर्च होतो, तेवढा वेळ जातो, ट्रॅफिक आहे, सगळ्याच गोष्टी. त्यामुळे त्याची प्राइस वाढत जाते. मग लोक राहणार का तशा ठिकाणी? जर बेसिक नीड जे आहे ते एवढ्या महागड्या झालेल्या आहे, लोकांना दुसऱ्या गोष्टीवर फोकस करायला वेळच नाही. त्यासाठी तो विकास करत नाही. तर डोंगराळ भाग हा दिवस तोच आहे. दुष्काळग्रस्त भाग, पाणीच नाहीये प्यायला. तर पाणीच नाहीये तर कुठून तुम्ही युट्यूबला व्हिडिओ आणि रील्स बनवायला तुम्हाला वेळ नाहीच, किंवा थोडक्यात दुसरा अभ्यास करायला वेळ. पेपर आले 8 घंटे अभ्यास करायला पाहिजे बरोबर, लाईटच नाही, पाणीच नाही, तुम्हाला त्याची सोय करावी लागणार आहे. मग तुम्ही बसणार आहे. तर तोच भाग आहे दुष्काळग्रस्त, म्हणजे पाणी मिटवणे हा महत्वाचा. ठीक आहे. ग्रामीण भागात औद्योगिकरण. ठीक आहे.
हे झालं. सगळे पर्याय बरोबर वाटले. पर्यायामध्ये काही दिलेलं आहे का तसं? नाही दिलं. मग आता आता आपल्याला ह्याच्या एक्झॅक्ट मुळामध्ये जायचं. ठीक आहे. एक्झॅक्ट आता हे ओव्हरऑल अप्रोच असू शकतो, पण आता प्रदेशाचा विकास काय करायचा? ठीक आहे. दारिद्र्य निर्मूलन, रोजगार वाढ हा काय प्रदेशापुरता मर्यादित नाही. आज पुण्यामध्ये बी जा, मुंबईमध्ये जा, बेरोजगारी आहेच. हा प्रदेशाचा एक्झॅक्ट तेवढाच मुद्दा येत नाही. तर प्रदेशाचा जर भाग बघितला तर एक्झॅक्टली हे दोन घटक थोडे जास्त रिलेटेड. कोणतं? डोंगराळ भाग आणि दुष्काळग्रस्त भाग. आणि मी तेच तुम्हाला एक्सप्लेन केले जास्त. हे जे बाकीचे भाग आहेत ना, ग्रामीण भागात औद्योगिकरण करणे, तर हा त्याचा मेन गोल नाही नसावा. तर औद्योगिकरण शहरामध्येच ठीक आहे. ग्रामीण मध्ये आणायचं म्हटलं की खूप वेगवेगळे फॅक्टर, शेती, शेती, योग्य जमीन, उद्योगाला चालले जाते वगैरे. सॉरी, ठीक आहे, हळूहळू बघूच आपण नंतर काय म्हणायचं. ठीक आहे. बघा, राजकोषीय नीती टॉपिक आहे आपल्याला पूर्वला. टॉपिक राजकोषीय नीती दिसलं का? भारतीय अर्थव्यवस्था, राजकोषीय नीती, याच्यावरच तो राजकोषीय नीतीची साधने काय आहेत. हे बघू आपण काय. पब्लिक स्पेंडिंग, पब्लिक डेट, डेमोक्रेसी अँड फेडरल स्ट्रक्चर, टॅक्सेशन अँड बजेट, पार्लमेंटरी ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे काय साधने, काय म्हणजे हे कसं साध्य केलं जातं, फिस्कल पॉलिसी कशी साध्य केली जातं. ठीक आहे, बघू याचं एक्झॅक्ट उत्तर. तर स्कीम आहे उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स योजना. तर योजना तर हा भाग नव्हता अर्थव्यवस्थेमध्ये, पण हा कुठून आला? ही उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स योजना आहे ना, उज्ज्वल ही योजना. आता याचे दोन कनेक्शन्स, एक ग्रामीण विकासामध्ये पण येतो विजेच्या हिशोबाने, आणि पायाभूत सुविधा विकास, या दोन घटकामध्ये हा टॉपिक इन्क्लूड होतो. कारण डिस्कॉम वरून तुम्हाला समजलं असेल की हा एमएससी म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या बाबत हा मुद्दा आहे. तर ही जी डिस्कॉम अशुरन्स योजना आहे ना, की त्यांनी काय केलेलं आहे की जी आपली डिस्कॉम आहे एमएससीबीची लाईट, त्याचं ते डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे. त्या डिस्ट्रीब्युशन कंपनीचे अशुरन्स द्यायसाठी ही योजना चालू केली. मग कोणी केली, काय केली, हे आपण योजना डिटेलमध्ये बघणार आहोत. पण हा कुठून आला हा घटक, हा सांगत. ऑगस्ट 91 कर सुधारणा. कर सुधारणा टॉपिक कुठला आहे माहिती का? सार्वजनिक वित्तामधला आहे. मी तुम्हाला आधीच काय म्हणतो, बजेट हा एक घटक आहे फक्त सार्वजनिक वित्तामध्ये, आणि त्याच्यामध्ये अजून खूप सारे घटक आहेत. कर, टॅक्स कसे वाढवायचे, म्हणजे टॅक्स कसे गेन करायचे, कसं मॅक्झिमम पद्धतीत टॅक्स नियोजन करता येईल वगैरे, हे कर सुधारणा. मग त्याच्यावर कोणती समिती बसली होती, काय नाही, हेच ते प्रश्न विचारलेला. ठीक आहे. कर सुधारणा. 26 नंबरचा श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगार काय हिस्सा आहे? रोजगारावर प्रश्न आहे, दारिद्र्य आणि रोजगार तोच प्रश्न आहे. आणि मग त्यावर थोडं डिटेलमध्ये विचारले की भारतामध्ये जे रोजगार आहे तिथं डिस्ट्रीब्युशन कसं झालं, सेल्फ एम्प्लॉईड किती आहेत, म्हणजे स्वतःच धंदा का. ठीक आहे, स्वतःला रोजगार देतात असं. रेग्युलर म्हणजे काय, प्रासंगिक कॅज्युअल लेबर. हे रेग्युलर काय आहेत म्हणजे, आणि कॅज्युअल लेबर काय आहेत हे आपण बघू व्यवस्थित, किती किती टक्के आहेत, काय आहेत. तेवढं लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त सेल्फ एम्प्लॉईड लोक आहेत, स्वतःचा रोजगार स्वतःच तयार करतात असे सेल्फ एम्प्लॉईड. त्याच्यानुसार उत्तर सुटतं 52 नंबर असं, 1 नंबर सुटतं. ठीक आहे. आता बघा 27 नंबर, खाद्यतेलावरील राष्ट्रीय तेल पाम हे एक इंडियन इडिबल ऑइल आणि ऑइल पाम वॉज लॉन्च नॅशनल मिशन. ही एक मिशन आहे. त्या अंतर्गत ऑइल जे आहे ना, म्हणजे आपण जे खाद्यतेल जे खायचं, त्या तेलासाठी आपल्याला आत्मनिर्भर बनण्यासाठी ही एक योजना चालू करण्यात आली. ही कधी केली, काय केली हे आपण बघूच. आपण हा भाग कशामध्ये येतो, हा पण घटक दोन गोष्टीमध्ये येतो. एक येतं कृषीमध्ये येणारच तेलाशी निगडीत आहे, आणि दुसरा येतो परकीय व्यापारामध्ये पण येतो.
आता काय तसं परकीय व्यापारामध्ये तेलाचा काय संबंध आहे परकीय व्यापारामध्ये? कारण भारत हा खाण्याच्या तेलात सुद्धा स्वयंपूर्ण नाहीये. आपल्याला खूप सारं तेल एक्सपोर्ट करावं लागतं. ऑइल खाण्याचं तेल जे ते आपण खूप सारं एक्सपोर्ट करतो अजून. तेच एक्सपोर्ट कमी करण्यासाठीच ही स्कीम चालू केली. त्यातलं दोन ह्याच्यामध्ये कनेक्शन. ठीक आहे. नंतर 28 नंबरचा प्रश्न बघा. क्रॉप डायव्हर्सिफिकेशन पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून डॅश डॅशची उपयोजना म्हणून राबवण्यात आलेला आहे. आपल्याला कृषी रिलेटेड सगळ्या स्कीम बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये कोणत्या सब स्कीम आहेत, कधी चालू झाल्यात, कोणत्या नियोजन आयोगाचे तयार झालेत, कोणी ते तयार केले वगैरे वगैरे सगळं बघायचं. आणि हे चारही पर्याय महत्वाचे आहेत. बरं, हे चारही पर्याय खूप महत्वाचे आहेत आणि ह्याच्यावर मला असं अपेक्षित आहे की हे जे पर्याय आलेत ना ह्याच्यावरच पुढचे प्रश्न आहेत. ऑपरेशन ग्रीन कधी चालू झालं बघा, पर्याय क्रमांक 1. भारतीय कृषी विकास योजना आहे ही कधी चालू झाली, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट हे काय प्रकार आहे, हे सगळे परीक्षेला महत्वाचे. भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगच्या सगळे महत्वाचे घटक आहेत आणि ते पेपरला विचारलेले आहेत आणि हाय चान्सेस आहेत की हेच प्रश्न रिपीट होतील. हे पर्यायामधलेच रिपीट होण्याचे चान्सेस. ठीक आहे. आता हा मॅक्रो इकॉनॉमिक्सचा भाग आहे बघा. 29 नंबरचा प्रश्न 2021-22 मध्ये M3 M1 M2 आता हे मनी पैशांचा भाग आहे. मनी मार्केट म्हणजे मनी हा टॉपिकच आहे आपल्याला. पैसा म्हणजे काय, पैसा कसा गणला जातो, नोटा वगैरे आपण मोस्टली ते नाही तर कसा जनरेट होतो, किती जनरेट करायला पाहिजे, किती छापला पाहिजे वगैरे असं. आरबीआयकडे किती आहे. मग ह्याचे क्लासिफिकेशन केलेलं आहे M0 M1 M2 M3. त्या M3 वर हा प्रश्न M3 मध्ये काय काय गोष्टी समाविष्ट होतात. थोडक्यात हा नॅरो मनी टू ब्रॉड मनी अशी ती संकल्पना आहे. नॅरो म्हणजे छोटे संकल्पना ते वाढत 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 जाणार. म्हणजे इथं कमी पैसे असणार ते इथे जास्त 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 वाढत जाणार. याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात हे आपल्याला बघून सांगायचं याच्यामध्ये. हे आहे आपण शिकणार करू. 2023-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहे बघा. अर्थसंकल्पच हा आपला डायरेक्ट पूर्वला प्रश्न मेन्शनच आहे. मग ऑब्विसली त्या वर्षीचा अर्थसंकल्प आपण वाचणं गरजेचं आहे. म्हणजे आता ह्या वर्षीचा आपण जो फेब्रुवारीमध्ये बजेट आलंय, बजेट वाचणं आपल्याला अटळ आहे, वाचावंच लागणार. दोन्ही प्रकारचे बजेट आहेत, भारताचं आणि महाराष्ट्राचं बजेट. मग दोन्ही आपण बजेट बघणार, याच्यामध्ये काय काय गोष्टी सामील होत्या, प्राधान्यक्रम कशाला दिला होता, हा तो मुद्दा आहे. 30 नंबरचा प्रश्न. पुढचा 31 नंबरचा 12व्या वित्त आयोगाचा प्रश्न आहे आता. बरं, हा वित्त आयोग हा घटक होता का आपल्या पेपरमध्ये? दिसला नाही. मग कशात इन्क्लूड हा? तर सार्वजनिक वित्त म्हणून एक घटक आहे आपला. सार्वजनिक वित्तावरच हा प्रश्न आहे बघा. किती 3 प्रश्न झाले सार्वजनिक वित्तावर. सार्वजनिक वित्तामध्येच अर्थसंकल्प पण येतो आणि हा वित्त आयोग पण सार्वजनिक वित्तामध्ये येतो. म्हणजे वित्त आयोग काय काय संकल्पना आहे की जे झालेले जमा झालेले पैसे टॅक्सेस डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस जो त्याला कॉन्सोलिडेटेड फंड म्हणतात. म्हणजे एक तिजोरी आहे थोडक्यात. त्या तिजोरीमध्ये तो पैसा जमा झाला. मग आता जमा झालाय, मग आता ह्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं कसं? कारण अख्ख्या भारतातून पैसा जमा केलाय ना, ते जमा झालाय. मग आता ह्याचं डिस्ट्रीब्युशन कोणत्या राज्यांना कसं करायचंय, कोणत्या गव्हर्नमेंटला किती द्यायचंय, गव्हर्नमेंटला म्हणजे कोणत्या राज्यांना किती द्यायचं आहे आणि कसा द्यायचा आहे, कोणत्या गोष्टीला फोकस केलं पाहिजे खर्च पद्धतीमध्ये, हे नियोजन कुठून होतं? तर वित्त आयोगाकडून. वित्त आयोग कोण स्थापन करतं, कशासाठी स्थापन करतात, किती वर्षासाठी असतो, त्यात किती लोक असतात, हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे सार्वजनिक वित्तामध्ये. नेक्स्ट, आता हा जीएसटी वर प्रश्न आहे. टॅक्सेस सार्वजनिक वित्त, अजून एक प्रश्न. ठीक आहे, हा खूप मोठा घटक आहे सार्वजनिक वित्त आहे. मग जीएसटी काय आहे, युटी जीएसटी काय आहे? युटी म्हणजे युनियन टेरिटरीची जीएसटी. आयजीएसटी म्हणजे काय, तर म्हणजे ह्या राज्यातून त्या राज्यात जेव्हा एखादा माल जातो, ठीक आहे, इंटरस्टेट. समजा महाराष्ट्रामध्ये महिंद्राची कार प्रोडक्शन झालेलं आहे, पण ती विकली गेलेली आहे पंजाबमध्ये.
मग आता इथं जीएसटी कसा लावायचा? जीएसटी तर डेस्टिनेशन बेस आहे ना, म्हणजे जिथून तो विकत घेणार आहे तो भरणार आहे जीएसटी. पण महाराष्ट्रातून गेलेला आहे गोष्ट सेल, त्याला तो वापस कसा पाठवायचा? ते थोडक्यात हे जो कारभार तो IGST मध्ये, आणि एक SGST असतो, स्टेट जीएसटी. 3 जीएसटी आहेत. एस म्हणजे स्टेट मध्ये आपापला जीएसटी, एक IGST असतो आणि एक UTGST असतो. भारताचं सेपरेट जीएसटी असं काही नाही, एकच जीएसटी असं नाहीये, कारण भारतामध्ये स्टेट्स आहेत आणि युनियन टेरिटरीज आहेत, असं डिवाइड केलेलं आहे. आणि डिव्हिजन मध्ये मग युनियन टेरिटरीमध्ये जर कोणता माल विकला गेला किंवा झाला तर युनियन टेरिटरीचा, आणि स्टेटमध्ये SGST. आणि इंटर स्टेट टू युटी, युटी टू स्टेट, स्टेट टू स्टेट असे जे होतात त्याला IGST लागतो. मग त्याच्यावर तो प्रश्न आहे, जीएसटीवर हमखास प्रश्न ते किती कलेक्शन होतं काय नाही, कशा प्रकारचा टॅक्स आहे, हे सगळं सार्वजनिक वित्तामध्येच आहे. 33 नंबरचा प्रश्न बघा, इंग्लिशमध्ये थोडं क्लिअर समजेल. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, पॉवर्टीवर हा प्रश्न. पॉवर्टी मोजायची कशी, मोजायचे काही घटक आहेत, इंडेक्स मोजतात त्यामध्ये काय काय घटक येतात, हेल्थ, इन्कम, एज्युकेशन, लिव्हिंग स्टँडर्ड, काय काय आहे त्याच्यापैकी हे ते विचारलेलं आहे. म्हणजे पॉवर्टी कशी मोजणार ना, पैशानंच थोडी मोजता येते पॉवर्टी. ह्याच्याजवळ पैसे कमी आहेत, त्याच्याजवळ पैसे जास्त आहेत, तर पैशावरून पॉवर्टी मोजता येते. ह्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. आता काही गावाकडं म्हणजे शहरात आहे, पिक्चरमध्ये पण असताना खूप चिंगूट असतात, भरपूर पैसा आहे, कोट्याधीश पैसा आहे, जमीन आहे, घर आहे, सगळंच. पण हेल्थवर खर्च करणार नाही, एज्युकेशनवर खर्च करणार नाही. ही पण एक प्रकारची पॉवर्टी आहे. घर आता भरपूर गोष्टी आहेत काही त्या बघू म्हणजे काय फरक आहे पॉवर्टी अशी का, म्हणजे पॉवर्टी मोजण्यावरून पण खूप वाद, त्यामुळे ते उदाहरण सांगितलं की पॉवर्टी मोजायची कशी, उत्पन्नानंच मोजायची का, तर खर्च पद्धतीनं पण मोजायला पाहिजे, खर्च होतोय का त्याचा त्या ठिकाणी असा. नंतर 34 नंबरचा प्रश्न, सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना या योजनेत एकत्रित करण्यात आले. म्हणजे थोडक्यात सप्टेंबर 2001 मध्ये काय झालं की ह्या दोन स्कीम होत्या, कोणती, जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना, हे दोघं क्लब केली एका ठिकाणी आणि ह्यांची एकच योजना बनवली. मग त्या योजनेचं नाव विचारलेलं आहे. मग ही कोणती योजना आहे काय नाही हे आपल्याला सांगायचं. हे योजनेमध्ये हे आपण डिटेलमध्ये बघणार, हे रोजगार संबंधी योजना आहे, रोजगारामध्ये आपण ह्या योजना डिटेलमध्ये बघू. आणि 35 नंबरचा हा इकॉनॉमिक्सचा म्हणजे सिलेबस वाईज शेवटचा प्रश्न. ठीक आहे, वित्तीय जबाबदारी. आता दोन पॉलिसी सांगितल्या होत्या, एक मॉनिटरी पॉलिसी आणि एक फिस्कल पॉलिसी. त्या फिस्कल पॉलिसीवर हा प्रश्न, म्हणजे फिस्कल पॉलिसी, आता काय प्रश्न आहे तर फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे शासनाकडे पैसा आलाय तो कसाही खर्च करणे, कितीही लोन घ्यायची, कितीही पैसा खर्च करायचा, असं नको व्हायला. नंतर आता ठीक आहे, ते आता गोड वाटते, पण नंतर त्याचं जेव्हा आपण हप्ते फेडू, फायनान्सवाले मागं लागतील तेव्हा समजेल, असं तो प्रकार आहे. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी की हा खर्च थोडा मर्यादित राहावा, त्याच्यासाठी एक कायदा आलेला आहे, त्या कायद्यावर तो प्रश्न आहे की, आणि प्रत्येक वर्षी हा प्रश्न आहे बरं ह्याच्यावर. तर FRBM ऍक्ट म्हणतात, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, 2003 साली आलेला हा ऍक्ट आहे. स्टिप्युलेट्स दॅट सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टिप्युलेट्स म्हणजे प्रोत्साहित करते त्या गोष्टीला किंवा करा असं, स्टिप्युलेट द सेंट्रल गव्हर्नमेंट मस्ट टेक appropriate measures to eliminate the revenue deficit. रेव्हेन्यू, आता डेफिसिट मध्ये पण वेगवेगळे डेफिसिट बघायचे. डेफिसिट म्हणजे अंतर, त्यामध्ये किती अंतर आहे. मग रेव्हेन्यू डेफिसिट काय, कॅपिटल कॅपॅसिटी, बघू आपण सगळं काय काय तर कोणकोणते प्रकारची त्रुटी असतात, महसुली, भांडवली वगैरे त्याच्यात.
मग त्या ऍक्ट अंतर्गत असं विचारलं होतं की कधीपर्यंत ही डेफिसिट आपल्याला झिरो करायची. तर एक इयर दिलेलं आहे, त्याच्यानुसार आपल्याला सांगायचं की कोणत्या आकडे काय असतं. ते पण बघू आपण सगळं. हा फक्त 2023चे 15 प्रश्नाचं मी तुम्हाला ओव्हरऑल डिटेलमध्ये थोडं सांगितलं, डिटेलमध्येच थोडं सांगितलं की काय काय कसं कसं भेटेल. आणि असं नाही की फक्त हाच इथंच रिपीट झालेला आहे. मी पुढचे 2 तुम्हाला पेपर दाखवतो, खूप डिटेलमध्ये जात नाही, फक्त एक सांगतो टॉपिक आणि ते एकदा सांगतो, म्हणजे आपल्याला हळूहळू पुढे जाता येईल. ठीक आहे. बघा 21 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960. आता मला सांगा, हा पूर्वचा पेपर आहे, पूर्वला सहकार हा विषयच नाही, म्हणजे टॉपिकच दिलेला नाही, पण ते इत्यादी मध्ये ते इन्क्लूड होता असं तुम्ही कन्सिडर करून चला, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यावर तो प्रश्न आलेला आहे, सहकार खातं काय काय नाही, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत हे आपण शिकणार आहोत. सहकारावर प्रश्न, कोऑपरेटिव्ह सहकार, सहकार. ठीक आहे, नेक्स्ट. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, ते काय काय नाही ते नंतर आपण बघू शकतो. कर महसुलात किती वाटा आहे काय नाही, हे आपण शिकताना सगळं बघणार. म्हणजे कुठून पैसा येतो गव्हर्नमेंटला, पैसा येतो कुठून, गव्हर्नमेंट त्याचा कसा वापर करते, आणि पैसा जातो कुठं, इन आउट, असं दोन्ही आपल्याला बघायचं. भारताच्या काही औद्योगिक संस्था स्थापना वर्ष, हा उद्योगामध्ये पण हा भाग आहे, उद्योग या टॉपिक मध्ये, आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये पण हा भाग आहे, दोघांमध्ये पण भाग येतो. मग वेगवेगळे फायनान्स करणारे, काही रिफायनान्स करणारे, काही मोठ्या उद्योगांना फायनान्स करणारे, काही छोट्या उद्योगांना, काही अति छोट्या उद्योगांना, वेगवेगळी संस्था आहेत आणि त्यांची स्थापना वर्ष दिलेली आहे, हे पण आपण बघूयात. भारतीय रोजगार अहवाल, प्रश्न, ठीक आहे, काय काय नाही ते बघू आपण. महाराष्ट्राची आर्थिक पाहणीवर हा दुसरा प्रश्न, ठीक आहे, की सेंद्रिय ते शेती उत्पन्नात महाराष्ट्राचा हिस्सा आहे काय नाही. आता बघा, मागच्या पेपरला बँकेवर प्रश्न नव्हता, इथं बँकेवर प्रश्न आलेला 26 नंबरचा, आरबीआय बँकेवर प्रश्न आहे. बँकेची स्थापना काय झाली, कधी झाली, हाच प्रश्न आहे. आणि त्याच्यात डेव्हलपमेंट काय काय ते आपल्याला. आरबीआय हा खूप एक वेगळा चॅप्टर आहे, खूप डिटेल चॅप्टर करावा लागतो आरबीआय. आणि आता पहिलाच टॉपिक होता आपला राष्ट्रीय उत्पन्न, ह्या राष्ट्रीय उत्पन्नावर हा प्रश्न आला, राष्ट्रीय उत्पन्न कसं कसं 1900. सीएसओ ही संघटना काय आहे, मग आता सीएसओ ची काय झाली, एनएसओ वगैरे ट्रान्झॅक्शन कसे झाले, संस्था कशा बदलल्या, हे आपल्याला बघायचं. राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न, हा कशावर प्रश्न आहे, गुंतवणूकदार व उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी उद्देशाने महाराष्ट्र शासनाने काय केलेलं, इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, हा या अर्थसंकल्पामधला भाग आहे, किंवा करंट अफेअर मधलाही हा भाग आहे. कोणती एक गोष्ट चालू केली की ज्यामुळं गुंतवणूकदार म्हणजे इन्व्हेस्टर आणि उद्योजक म्हणजे ऑन्टरप्रिनर यांच्यामध्ये समन्वय असलेला आहे. ह्या योजनांवर प्रश्न तर येतोच. एकूण 12 योजना झालेल्या आहेत, नंतर ते बंद केले ते कार्यक्रम, पंचवार्षिक योजना, त्यांची काय काय लक्ष होती काय नाही ते. नंतर काय, हे लेख लेख अकाउंटिंग, अकाउंटिंगवर हा प्रश्न आहे, ठीक आहे, अकाउंट काय असतं काय नाही हे बघूया. अकाउंटचा प्रश्न, तेलबिया व कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन डॅश डॅश राबवत आहे, मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजना. शेतीवर हा प्रश्न कळाला असं टॉपिक, म्हणजे एवढं डिटेल मध्ये जात. 32 नंबर अर्थसंकल्पावर आहे, ठीक आहे, हा टॉपिक. नंतर 33 नंबरचा प्रश्न, लेखा परीक्षण, सार्वजनिक वित्तामध्ये लेखा आणि लेखा परीक्षण कोण करतं काय हे बघू. लोकसंख्येवर टॉपिक, हा 34 नंबरचा प्रश्न, एक मागच्या पेपरला नव्हता आणि ह्या पेपरला आहे. काय होतं माहिती का, लोकसंख्या जो टॉपिक आहे ना, पॉप्युलेशन, या दोघांमध्ये एक जिओग्राफी मध्ये पण आहे आणि इकॉनॉमिक्स मध्ये,
ते कधी कधी काय होतं, जिओग्राफीमध्ये विचारला ना प्रश्न, इकॉनॉमिक्स मध्ये कधी कधी विचारतात, कधी कधी दोन्हीकडे पण विचारतात. असं ते एक त्यांचं लॉजिक आहे. ठीक आहे, ते पेपर काढण्याकडे. मग मृत्यूदर, जन्मदर वगैरे ह्या लोकसंख्येचं धोरण काय आहे, काय नाही, यावर प्रश्न येतातच. ठीक आहे, लोकसंख्या आहे की नाही. ठीक आहे, नेक्स्ट. केंद्र सरकारकडून प्राप्त होणारी अनुदाने, हा सार्वजनिक वित्ताचा भाग आहे. महसूल जमा, जी आहे ती कुठून, म्हणजे ते ठीक आहे, काही प्रश्न असू ते आपल्याला सुटून जाईल टॉपिक उपस्थित. ठीक आहे, हा शेवटचा गट आहे. आणि आता जो लेटेस्ट 2000 प्रश्नपत्रिका आहे मागच्या वर्षीचीच, ती बघून. नीती आयोग, ठीक आहे, प्लॅनिंग साठीचा कधी स्थापन झाला. दारिद्र्य रेषा, दारिद्र्यावरच प्रश्न आहे. ठीक आहे, नंतर कशावर आहे, औद्योगिक धोरणावर आहे, उद्योग त्याच्यावर येतोच. कृषी नाबार्डची स्थापना आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये याचा भाग आहे. ठीक आहे, आरबीआय बँकेवर हा प्रश्न आहे. लोकसंख्या, ठीक आहे, जनधन योजना, योजना वगैरे प्रश्न येतात. जनधन योजनेचं काय महत्व आहे, काय नाही, हे आपण बघू. ठीक आहे, बँकिंग मध्येच सगळे येऊन जाईल. हा पण 28 नंबरचा प्रश्न, एम नरसिंहन समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, समित्यावर प्रश्न आहे. नंतर हा FRBM, आपण बघितलं 2003चा ऍक्ट आहे FRBM, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा ती समिती बसवली होती त्याच्या अपडेशन मध्ये, त्याच्यावर तो प्रश्न. नंतर अन्न सुरक्षा अभियान, पंचवार्षिक योजनेवर हा प्रश्न. त्यानंतर हे राष्ट्रीय उत्पन्न वगैरे वगैरे त्याच्यावर प्रश्न. ठीक आहे, हे वित्त आयोग, 10वी पंचवार्षिक योजना, सीमा शुल्कात घट, हे फायनान्स, सार्वजनिक वित्ताचा पूर्ण भाग आहे, आपण बघूया. हे लोकसंख्या, याच्यावर प्रश्न. सार्वजनिक कर्ज म्हणजेच सार्वजनिक वित्तावरच आहे, आणि GDP असं मिक्स केलेलं आहे, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि सार्वजनिक वित्त असं मिक्स केलेलं आहे, त्यावर प्रश्न. आणि अन्य धान्य बफर स्टॉक डॅश करता. बफर स्टॉक म्हणजे FCI जी आपली फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ते बफर वगैरे करतात, म्हणजे अन्न साठवणूक वगैरे कशाला करतात, बफर. त्यामध्ये एक्झॅक्टली बफर कशासाठी असतो तर ते दिलेले. ठीक आहे, अशा प्रकारे इकॉनॉमिक्सचा आपण सिलेबस बघितला आणि PYQs बघितली, आणि एक ट्रेंड सेट केला की काय गोष्टी आहेत, काय नाही, आणि कुठपर्यंत आपल्याला वाचायचंय. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, आपण आता आपण कशा प्रकारे पुढे जाणार आहोत. आता हे झालं, ठीक आहे. आता ठीक आहे, हा टॉपिक आपण आताच बघितला. आता आपण आपल्या सिलेबस वगैरे काय असेल त्यावर मी, म्हणजे नोट्स वगैरे कशा आहेत, काय नाही, एकदम डिटेल मध्ये नोट्स आहेत आपल्या, काय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला एक झलक दाखवतो काय बनवलेलं आहे तिथे, कसं कसं जायचं आपण बघूया. ठीक आहे, हे आपण पुढच्या लेक्चर पासून सुरुवात करूया. नोट्स सगळ्या तयार आहेत आपल्याकडे, एकदम डिटेल. तुम्हाला ग्रुप ए ची सुद्धा तयारी होऊन जाईल याच्यामध्ये. इंडियन इकॉनॉमी वगैरे काय आव्हान वगैरे काय आहेत, ग्रोथ इंडिकेटर्स, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये काय फरक आहे, काय कसं कसं जायचंय, सर्व नोट्स तयार आहेत. आपण पुढच्या लेक्चर पासून मनी आणि करन्सी, जे तुम्हाला म्हटलं मनी काय, प्रायमरी सेकंडरी कॉन्टेजियस व्याख्या कोणी काय केल्या, पेपर करन्सी काय, कन्व्हर्टेबल नॉन कन्व्हर्टेबल काय, बिटकॉइन्स काय, सगळं 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 व्यवस्थित त्याची हिस्ट्री पासून सगळं बघणार आहे आपण. थोडक्यात मी तुम्हाला इंट्रो दिलेला आहे या गोष्टीचा. पुढच्या लेक्चर पासून डिटेल इकॉनॉमी चालू करू. ठीक आहे.